स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, हो पोनो प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आपण कहाण्या बघतोय. पहिल्यांदा गणपतीची कहाणी ऐकायची. आज दीप अमावस्या आहे, तर आज आपण दीपदेवाची कहाणी ऐकणार आहोत. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. तो भरपूर सुखसमृद्ध होता. त्याच्या घरात एक सून होती. ती अतिशय गुणवान आणि धैर्यवान होती. दरवर्षी ती दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिवे घासायची. घासून पुसून त्याची पूजा करून मनोभावे प्रार्थना करायची. खीरपुरीचा नैवेद्य दाखवायची. अशी भरपूर वर्ष झाली. तो दिवा सर्व दिव्यांच्यात अग्रगण्य असायचा. एकदा काय झालं, की त्या राजाच्या सुनेने एक पदार्थ खाल्ला. त्या पदार्थाची चौकशी झाल्यावर आपल्यावर आळ येऊ नये म्हणून तिने उंदीर मामाचं नाव घेतलं. उंदीर मामांनी ते लक्षात ठेवलं आणि कालांतराने त्यांच्याकडे पाहुणे आले. पाहुणे आल्यानंतर त्यांनी आपलं उट्ट काढायचं ठरवलं. तिची चोळी नेऊन पाहुण्यांच्या अंथरुणात टाकली. सगळ्यांनी घडलेला प्रकार बघितला. राजालाही कळलं. राजाला आपली सून कलूट आहे हे लक्षात आल्यावर त्याने घराबाहेर काढलं. ती घराबाहेर पडली. असं करता करता खूप दिवस झाले. नंतर दीप अमावस्या आली. त्या दिवशी राजाच्या घरात ना दिव्यांचं पूजन झालं, काही झालं. त्या दिवशी राजा शिकारीला गेला होता. राजा रानात एका झाडाखाली बसला. त्या झाडावरती सर्व राज्यातील दिवे येऊन बसले होते. ते एकमेकात गप्पा मारत होते. प्रत्येक जण विचारत होतं, तुला आज काय मिळालं, तुला काय मिळालं. काही जण सांगत होते, मला आज पुरणपोळीचा नैवेद्य मिळाला. काही जण सांगत होते, मला वरण पुरण मिळालं. माझी कशी सेवा झाली. असं प्रत्येक जण खुलवून सांगत होता. पण दरवर्षी राजाचा दिवा अग्रगण्य असायचा, तो मात्र गप्प होता. म्हणून सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्यांनी त्याला विचारलं, का रे, तू तर नेहमी आमच्या अगोदर असायचा, तुझी तर खूप सेवा करायची, घडायची, मग यावेळेला काय झालं. तेव्हा तो दिवा सांगतो की यावर्षी माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. तर ते विचारतात, का रे बाबा. तर तो सांगतो की माझ्या राज्याची जी सून आहे ती माझी खूप सेवा करायची, पण एकदा तिने काही पदार्थ खाल्ला. स्वतःवर आळ येऊ नये म्हणून तो उंदीर मामांवर टाकला आणि उंदीर मामांनी त्याचं उट्ट काढायचं म्हणून तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. हा प्रकार कळल्यावर राजांनी तिला घराबाहेर काढली, पण प्रत्यक्षात तिची चूक नव्हती. हे ऐकता क्षणी राजाचे डोळे उघडले आणि त्याला कळलं की आपलीच चूक आहे. तो तसाच घरी आला आणि सगळ्यांना सांगितलं आणि आपल्या सुनेचा शोध घेऊन तिला पालखी पाठवली. तिला वाजत गाजत गावात आणली आणि तिची क्षमा मागितली आणि सर्व साम्राज्य तिच्या हातात दिलं आणि पुन्हा ती आनंदाने दीपपूजन करू लागली. जसा दीप तिला पावला तसा तुम आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. धन्यवाद.